विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण इतिहास राज्यशास्त्राचे 2 कृतीपत्रिका उत्तरासह पाहिल्या आहेत. आज इतिहास राज्यशास्त्राची 3री कृतीपत्रिका आपण उत्तरासह पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. तर पहिलं विधान आहे, प्रभाकर या वर्तमानपत्रातून लोकहितवादी यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. तर उत्तर तुम्हाला लोकहितवादी लिहायचं आहे विधान लिहून. दुसरं विधान आहे, रिकामी जागा या प्राचीन संस्कृत ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन केलेले आहे. तर उत्तर आहे, कथा सरित सागर. कथा सरित सागर या प्राचीन संस्कृत ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. भारताचे वैशिष्ट्य असलेले रिकामी जागा यासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. तर उत्तर आहे, योग शिक्षण आणि आयुर्वेद उपचार. भारताचे वैशिष्ट्य असलेले योग शिक्षण आणि आयुर्वेद उपचार यासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. प्रश्न क्रमांक पहिला ब आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. तर पहिल्या गटातील चुकीची जोडी आहे, रमन पश्चिम बंगालमधील नृत्य. दुसऱ्या गटामधील चुकीची जोडी आहे, जगाचा नकाशा व पृथ्वी गोल बनवणारा पहिला आरेखक थॉमस कुक. आणि तिसऱ्या गटातील चुकीची जोडी आहे, मराठी विश्वकोश रघुनाथ भास्कर गोडबोले. प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. कोणत्याही 2. पहिल्यामध्ये आहे, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. या संकल्पनाचित्रात बघा, सेंटरला तुम्हाला मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू दिसत आहे. त्यानुसार झियाउद्दीन बर्नी यांनी तारीख ई फिरूजशाही हा ग्रंथ लिहिला आणि तुझक ई बाबरी हा ग्रंथ बाबर यांनी लिहिला. तर तुम्हाला तुझक ई बाबरीच्या वरती बाबर लिहायचे आहे कृतीपत्रिकेमध्ये. तसेच कल्हण यांनी रजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला, म्हणून कल्हणच्या जवळवरती तुम्हाला रजतरंगिणी लिहायची आहे. आणि सभासद बखर, तर सभासद बखर हा ग्रंथ लिहिणारे आहेत कृष्णाजी अनंत सभासद. प्रश्न 2 मधील दुसरा प्रश्न आहे, भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवा. तर 15 सप्टेंबर 1959 मध्ये दिल्ली दूरदर्शनची सुरुवात झाली. 1 मे 1972 मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 मध्ये भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले व इसवी सन 1991 मध्ये खाजगी वाहिन्यांना परवानगी देण्यात आली. इसवी सन 1991 मध्ये. तर ही कृतीपत्रिका तुम्हाला उत्तरासह उत्तरपत्रिकेत लिहायची आहे. आता 3री कृतीपत्रिका पाहणार आहोत. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. कोशांचे प्रकार. तर कोशाचे प्रकार यामध्ये तुम्हाला लिहायचे आहे की सूची वाङ्मय, शब्दकोश, विश्वकोश, कोशसदृश्य वाङ्मय. प्रश्न 2 ब, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2. 1 नंबरचा आहे, अभिलेखागार. उत्तर, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांची संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा
अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक 2 ब मधील खेळणी आणि उत्सव. खेळणी आणि उत्सव याबद्दल आपल्याला टिपा लिहायची आहे. आणि उत्तर आहे, उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासून घनिष्ठ संबंध आहे. विविध सांस्कृतिक आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांची सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्याचे वाटप केले जाते. सांताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो. दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात. ती खेळणीच असतात. गावगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात. बैलपोळा, नागपंचमी अशा सणाप्रसंगी मातीची बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात. प्रश्न क्रमांक 2 ब मधील तिसरा प्रश्न आहे, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर उत्तर बघा, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन करणे, सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. प्रश्न क्रमांक 3, पुढील विधानांचे सकारण स्पष्टीकरण करा. 4 विधान दिलेली आहे, त्यापैकी आपल्याला 2 विधान सोडवायचे आहे. प्रत्येक विधान हे 2 मार्काचं असेल. तर पहिलं विधान आहे, तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासनाची गरज असते. तर उत्तर बघा, म्हणजे प्रश्न आहे, तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा का लागतो. तर उत्तर आहे, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला. दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. प्रश्न क्रमांक 3 मधील दुसरा प्रश्न आहे, माझा प्रवास हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. तर उत्तर आहे, विष्णू भट गोडसे यांनी 1857च्या दरम्यान महाराष्ट्र ते उत्तरेकडील अयोध्येपर्यंत जो जाता येता प्रवास केला त्यांचे वर्णन माझा प्रवास या प्रवास वर्णनपर पुस्तकात त्यांनी लिहून ठेवले आहे. 1857 साली भारतात ब्रिटिशांविरुद्ध जो पहिला स्वातंत्र्य लढा लढला गेला तो काळ व त्या घटना विष्णू भटांनी स्वतः अनुभवल्या होत्या. त्यामुळे या लढ्यातील बारीक सारीक घटना त्यांनी टिपल्या होत्या. यातील अनेक घटनांचे ते स्वतः साक्षीदार होते. हा स्वातंत्र्य संग्राम आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयी अनेक तपशील या पुस्तकात त्यांनी मांडले आहेत. 19व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही या पुस्तकातून आपल्याला समजते. माझा प्रवास
हे पुस्तक विष्णू भटांनी अनुभवलेल्या घटनांतून तयार झालेले असल्याने ते तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. प्रश्न क्रमांक 3 मधील तिसरे विधान आहे, सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. तर उत्तर आहे, 20व्या-21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक वेळी होत असते, ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात. मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. प्रश्न क्रमांक 3 मधील चौथे विधान आहे, इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर उत्तर आहे, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते. या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत. म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.